नक्कीच खूप चांगली स्पर्धा पार पडली आणि सातत्याने आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. काही बक्षीस वितरणाचे रिझल्ट आहेत. हॅलो हॅलो सूरज जोगळे, सूरज जोगळे अतिशय उत्कृष्ट अशी समालोचनाची धुरा सांभाळली. तरी वाघजा क्रिकेट क्लब तर्फे अभिषेक वाडकर हे सन्मानित करतील. आकाश चव्हाण, या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी अंपायर रेफरी म्हणून ज्यांनी मदत केली मेन पंच या ठिकाणी कुणाल सुर्वे आणि मंगेश जोगळे यांनी या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य दोन्ही रेफरींकडून दोन्ही पंचांकडून आमच्या स्पर्धेला मिळालं. त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मानित करण्यात येत आहे. मी या ठिकाणी अभि वाडकर यांना विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान करावा. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची पंचगिरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. नो डाऊट चांगल्या पद्धतीचं काम दोन्ही पंचांकडून आपल्याला बघायला मिळालं. सातत्याने पुढच्या वर्षी सुद्धा आपलं सहकार्य या स्पर्धेला मिळेल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करूयात. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने ज्याने चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूयात. मी या ठिकाणी मंगेश जोगे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. पुष्पगुच्छ, मोमेंटो आणि शाल देऊन टेक या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. धन्यवाद. खूप चांगली पद्धतीची पंचगिरी आपल्या दोन्ही पंचांकडून मिळाली आणि नक्कीच तुमच्यामुळे या ठिकाणी पंच म्हणजे या स्पर्धेचा क्रिकेटचा देव आहे आणि देवाची भूमिका आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केली. धन्यवाद पंचांचं पण. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण ही जी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीची मदत आणि सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या सुद्धा बघितलं. असे NTC स्पोर्ट यांच्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यावं. आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. NTC स्पोर्ट नक्कीच चांगल्या पद्धतीचं लाईव्ह प्रक्षेपण आपण त्यांच्याकडून बघितलं. पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचं सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. मी NTC स्पोर्ट यांच्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर या. आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच NTC स्पोर्ट लाईव्ह खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित केलीत. आपल्याला सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येते. टाळ्या झाल्या पाहिजेत. आज टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घर बसल्या बसून सुद्धा आपण सुद्धा स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो आणि हे आपल्या सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे. थँक्स टू आमच्या मंडळाच्या माध्यमातून आपले सुद्धा आभार. त्यानंतर या ठिकाणी DJ जयेश यांना सुद्धा सन्मानित करण्यात येते. हा जो माझा आवाज आहे तो तुम्हा सगळ्यांपर्यंत आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचला तर DJ जयेश यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत. खूप चांगली साऊंड सिस्टीम नो डाऊट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली DJ जयेश यांच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ मोमेंट देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. नक्कीच या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक या विभागाचे उपमहापौर ठाणे महानगरपालिका शिवसेना दिवा शहर प्रमुख आदरणीय मडवी साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु काही कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे
कुमारी साक्षी रमाकांत मडवी मॅडम, शिवसेना युवती अधिकारी दिवा शहर या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाब्दिक आभार मी व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्या नगरसेविका सौ दर्शना चरणदास म्हात्रे, शिवसेना ठाणे नगरपालिका नगरसेविका या सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या या ठिकाणी उपस्थित राहू शकलेल्या नाही आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाब्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख दातिवली आदरणीय चरणदासजी म्हात्रे दादा हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी शाब्दिक आभार व्यक्त करतो. आणि यापुढील या ठिकाणी हा सन्मान आहे. खरं तर एखादा असा प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. ही मुख्य स्पर्धा जवळजवळ 2 आठवड्यामध्ये या सर्व घारेवाडीतील मुलांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यामागे मुलांच्या पाठीवर शाबासकीचा हात ज्याने दिला आणि ही स्पर्धा राबवण्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे, ज्यांचा मोलाचा वाटा आहे आणि मुलांना तुम्ही हे काम करा, मी तुमच्या पाठीशी आहे. कोणतीही ही स्पर्धा राबवायची असेल, तुम्ही भविष्यात चांगलं मॅनेजमेंट करा, चांगलं नियोजन करा. आम्ही तुम्हाला आर्थिक असो किंवा भावनिक असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सहकार्य असो ते आमच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुलांना अशाच प्रकारच्या शाबासकीची गरज असते तरच आपली मुलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो, क्रीडा क्षेत्रामध्ये असो पुढे जातील. तुमच्यासारखे खंदे समर्थक जर मुलांच्या पाठीशी असतील, तुमची शाबासकी त्यांच्या पाठीवर असेल तर मुलं कोणत्याही व्यसनाला आहारी जाणार नाहीत किंवा कोणत्याही इतर मार्गामध्ये जाणार नाहीत. ते चांगलीच कामं करणार, परंतु त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य करणं असणं गरजेचं आहे. तर असे घारेवाडीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी शांतारामजी कांगणे यांना सन्मानित करण्यात येते. मी या ठिकाणी चव्हाण साहेबांना विनंती करतो या मंडळाचे आधारस्तंभ की आपण यांचा शुभ सन्मान एकदा या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का सोपी गोष्ट नाहीये. स्पर्धा राबवायची म्हटली की आर्थिक प्रकारचं सहकार्य असणं गरजेचं आहे. कोणतीही स्पर्धा असतो, सगळ्या गोष्टींचं सोंग आपण आणू शकतो, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. ती सगळी गोष्ट मुलांच्या पाठीवर शाबासकीचा हात त्यांनी ठेवलेला आहे. त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. दादा कसं वाटतंय या ठिकाणी पहिल्यांदाच पर्व पहिलं आहे, परंतु एक प्रोफेशनल लुकआउट या स्पर्धा दिलेला आहे. संघाने चांगली स्पर्धा म्हणून तुमच्या स्पर्धेला नाव ठेवलंय, काय वाटते, काय मनात फिलिंग आहे तुमच्या? नक्कीच श्री वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी शिवधामापूर सर्व आमचे यंगस्टार क्रीडा रसिक प्रेमी आणि संघामध्ये सहभागी झालेले सर्व क्रीडा रसिक खेळाडू या सर्वांना एक चांगलं प्लॅटफॉर्म या आमच्या क्रिकेट रसिकांनी आमच्या म्हणजे शिवधामापूर घारेवाडीतील वाघजाई क्रिकेट क्लबच्या मुलांनी एक 15 दिवसापूर्वी माझ्यासमोर एक फक्त सहज बोलले की आपल्याला अशी जी स्पर्धा इथे राबवायची आहे. मी बोला तुमची जर का सगळ्या पद्धतीने जर का सपोर्ट असेल तर आर्थिक स्थितीमध्ये कोणतंही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशीमध्ये नक्कीच खंबीर उभा राहील. आणि त्याप्रकारे माझ्या वाड्यातील सर्व बंधू यांनी चांगला सहकार्य केलं आणि आजची ही स्पर्धा या चांगल्या प्रकारे इथे पार पडली आणि त्याला सर्व सहभागी झालेले 16 संघ या सर्व 16 संघांचे मी मनपूर्वक आभार मानेन, कारण त्यांचंही सहकार्य तेवढंच चांगलं होतं. आणि यावेळी पर्व पहिलं होतं तर मी माझ्या सर्व खेळाडूंना एवढंच सांगेन, पुढच्या वर्षी याच्याही चांगल्यापेक्षा स्पर्धा राबवण्यासाठी मी माझ्या संघ स्पर्धेतील आणि आमचे संघनायक तसेच आमचे पुतण्या म्हणायचं हरकत नाही आहे अतुलजी कांगणे यांनाही मी विनंती करेन पुढच्या वेळी चांगलं नियोजन करा, पण कमीत कमी 2 महिन्याचा वेळ द्या. आपण ही स्पर्धा पहिलं बक्षीस 15,000 तर नसेल, याच्यापेक्षा जास्त ठेवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू, हा माझा शब्द आहे. फक्त तुमची एकी माझ्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. विजय असो, विजय असो. खरंच खूप चांगलं मनोगत त्याने व्यक्त केलेलं आहे. आज भरपूर ठिकाणी आपण ग्रामीण स्पर्धा बघतो, म्हणजेच पूर्वी ओपन क्रिकेट होतं, त्याच्यानंतर काळानुरूप बदल झाले, ग्रामीणमधील संघ आले, एक गाव एक संघ आला, आता एक वाडी एक संघ आले. खरं तर याची सुरुवात जी झाली ना ती धामापूर पंचक्रोशीमधून झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धामापूर पंचक्रोशीसाठी, कारण का मुंबईमध्ये आपण गावाला नोकरीसाठी सगळे रोजीरोटीसाठी आपण मुंबईकर गाववाले सगळे मुंबईमध्ये आलेलो आहोत, कारण संडेचा एक दिवस मिळतो. सकाळी 5 वाजता उठून ही मुलं ओवळमध्ये खेळण्यासाठी जातात, विरारला खेळण्यासाठी जातात. तर नक्कीच या ठिकाणी
हे श्रेय या सर्व खेळाडूंना जातं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे अशा व्यक्तिमत्वांचा जो हातभार आहे आणि यामुळेच या स्पर्धेला त्यांनी आता ग्वाही दिलेली आहे, शाश्वती दिलेली आहे की भविष्यामध्ये पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्या बक्षिसाची स्पर्धा आपल्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात, यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नसेल आपल्या सर्व खेळाडूंसाठी. म्हणजेच काय तर ग्रामीण क्रिकेटचे स्तर आज उंचावलेले आहे, पातळी आज उंचावलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक आहेत. त्यानंतर या ठिकाणी ही जे घारेवाडी संघासाठी जे टी शर्ट आहेत ते या मंडळाचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत. आधारस्तंभ म्हणून ते आज या ठिकाणी काम करतायत. त्यांनी 2 शब्द त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. एक मुलांची भावना आहे की दादा तुम्ही 2 शब्द बोलावेत, 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करा, कारण आपली मुलं आज चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून वाटचाल करत आहेत. माझ्याकडून आपल्या मंडळासाठी जेवढं काही माझ्याकडून सहकार्य होईल तेवढं मी याच्या पुढेही करत राहील. एवढेच बोलून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच दादा जास्त बोलत नाहीत, कृतीतून कृत्य करून दाखवतात, तर त्यांचं तो या ठिकाणी कौतुक आहेत. यापुढे आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. या ठिकाणी अजून या ठिकाणी ओके सगळ्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलात. कोणाचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांच्या या ठिकाणी मी शाब्दिक आभार व्यक्त करतो, कारण आपली स्पर्धा आहे, आपली भावना म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहिलं, खेळलात, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनस्वी पुन्हा एकदा आभार. आणि नक्कीच फायनलच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. नो डाऊट मॅन फ्रॉम ब्रुंबाड प्रदीप जोगळे या ठिकाणी मंचावर मी आमंत्रित करतो. काय गोलंदाजी केले, काय फलंदाजी केली, आजचा दिवस अक्षरशः प्रदीपने गाजवून सोडलेला आहे. खूप सुंदर. नक्कीच आज प्रदीपची मुलाखत सुद्धा आपण घेणार आहोत. प्रदीपला या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो. प्रदीप आपण मंचावर या. नक्कीच थांबा जरा 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतो. प्रदीप आज तू ही घारेवाडी स्पर्धा खेळलंस, नक्कीच तुमच्या संघाला एंट्री मिळत नव्हती, तुमचं नशीब चांगलं आहे, नशीब तुमच्या संघाच्या बाजूने आहे. एक संघ स्पर्धेतून त्यांनी नाव मागे घेतलं आणि त्यांच्या संघाला एंट्री मिळाली आणि नशिबाच्या जोरावर आजच्या या घारेवाडी चषकामध्ये आपण फायनल विजेता संघ ठरलात. आणि तो गावामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळतोस किंवा इव्हन ओपन लॉटमध्ये सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खेळतोस. ग्रामीण क्रिकेट आणि ओपन हाफ क्रिकेट यामधला तुला काय फरक जाणवतो? आज तुझ्या वेळातला वेळ काढून तो आपल्या वाडीसाठी खेळलास, वाडीसाठी म्हणण्यापेक्षा कुटुंबासाठी खेळलास. सगळे जोगे बंधू आहेत आणि मला अभिमान वाटतो मी पण त्यांच्या भावकीमधला आहे. आणि नक्कीच चांगला संघ आपला पुढे आपण नेलायत. तर काय सांगशील या मॅनेजमेंटबद्दल, एकंदरीत या ग्रामीण क्रिकेटबद्दल, या वाडी क्रिकेटबद्दल? प्रथम तर मी घारेवाडी मंडळाचे आभार मानतो, कारण एवढी टुर्नामेंट इथे भरवणं खूप कठीण आहे आणि त्याने ते नियोजन पूर्ण एकदम मस्त करून दाखवलं. त्यानंतर जर का ग्रामीण क्रिकेट आणि ओपन क्रिकेटचा विचार केला तर खूप फरक आहे. माझं तर म्हणणं आहे की आपल्यातल्या खेळाडूंनी, पंचवर्षीतल्या खेळाडूंनी जास्त करून ओपनला चान्स घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही एकत्र साईट करून ओपनला चान्स घ्या असं माझी विनंती आहे. ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गावटोगा खेळू नका, वाईट वाईट खेळू नका, ते पण खेळा, पण जिथे ओपनला चान्स मिळेल तरी तुम्ही ट्राय करा अशी इच्छा आहे माझी, कारण आपल्या इथून खेळाडू आले पाहिजेत वरती. नक्कीच हीच प्रदीपची भावना आहे की आपल्या विभागातील खेळाडू पुढे गेला पाहिजे. मग त्याची सुरुवात आपण वाडी क्रिकेटपासून केलेली आहे, ग्रामीण क्रिकेटपासून केलेली आहे. उद्या घारेवाडी संघातून खेळाडू जाईल, पाताडेवाडी संघाकडे अजय सारखा गुणी खेळाडू आहे, नक्कीच डावलवाडी संघाकडे सुद्धा मंदार सारखा चांगला खेळाडू आहे. नक्कीच असे खेळाडू आहेत जे पुढे जाणं गरजेचं आहे. तालुका स्तरावर खेळणं गरजेचं आहे, जिल्हा स्तरावर खेळणं गरजेचं आहे, भविष्यात राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळतील. आणि हीच एक अपेक्षा घेऊन या ठिकाणी या मंडळाने या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मी विनंती करतो शांताराम कांगणे की प्रदीपला या ठिकाणी या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. खूप सुंदर, प्रदीपसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी आजच्या मॅचेसमध्ये प्रदीपने केली. धन्यवाद प्रदीप. नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा झाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने खूप सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी विजयाची मोहर ज्याने लावली तोच या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ब्रुंबाड संघाचा राकेश जोगळे. मी या ठिकाणी राकेश जोगळेला मंचावर विनंती करतो. राकेश जोगळेला या ठिकाणी बेस्ट बॉलरचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय. मी सतीश चव्हाण यांना विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान द्यावा. राकेश सुद्धा आपण बोलणार आहोत.
ओके, राकेश कृतीतून व्यक्त होतो, बोलत नाही. राकेशला या ठिकाणी बेस्ट गोलंदाजची कॅप आणि या ठिकाणी मुमेंट देऊन सन्मानित करण्यात येते. सुंदर गोलंदाजी आजच्या मॅचेसमध्ये राकेशकडून बघायला मिळाली. राकेश, आपल्या या ठिकाणी कौतुक आहे. जवळजवळ राकेशचं वय आता 38 आहे. फिटनेसला बघत या ठिकाणी अजूनपर्यंत ग्राउंडवर चांगला खेळतोय. नक्कीच त्याचं सुद्धा कौतुक आहे. आणि नक्कीच या पूर्ण मॅचमध्ये ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं. पहिल्या मॅचमध्ये 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावले. सेमीफायनलमध्ये 2 चेंडूवर 2 षटकार ठोठावले. तोच या ठिकाणी पाताळवाडी संघाचा बेस्ट बॅट्समन ठरतोय. मी विनंती करतो अजयला, आपण या ठिकाणी मंचावर या. मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा पॅक बडा धमाका. नक्कीच आज काय फलंदाजी केली, गोलंदाजी तितकी सुंदर केली. फलंदाजीच्या जोरावर आपल्याला फायनल पर्यंत पोहोचवलेला आहे. अजयशी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खूप सुंदर फलंदाजी अजयकडून बघायला मिळाली. अजय, तू आज आपल्या संघासाठी खेळलात. आपल्या संघासाठी खेळताना तुझी काय भावना होती आणि या स्पर्धेमध्ये तू आज जी फलंदाजी केलीस, हे ग्राउंड, हे मॅनेजमेंट यांच्याबद्दल तू काय बोलशील? प्रथमतः कमिटीचे धन्यवाद, कारण आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल. तसेच नियोजन तर खूप चांगलं झालं होतं आणि खेळायलाही मजा आली. आणि फायनलमध्ये तर माझ्या चुकीमुळे आज मी फायनलच्या बाहेर आहे. नाहीतर मी जर चूक नसती केली तर कदाचित आम्ही प्रथम क्रमांक मारू शकलो असतो. बस. ओके, नक्कीच. परंतु ठीक आहे, चुका सुधारच माणूस आयुष्यामध्ये घडतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 2 कॅच सुटल्या, परंतु त्यानं बॅटिंग चांगली केली, मेहनत केली. मेहनत जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या अजयसाठी झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ठरतोय अजय. पाताळवाडी संघाचा एक कॅप आणि या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी देऊन अजयला या ठिकाणी सन्मानित केलं जाते. धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज. खरंच आजची ही स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवून ठेवली आणि संपूर्ण स्पर्धेवर ज्यानं आपलं वर्चस्व गाजवलं, फायनलची स्पर्धा सुद्धा त्याने संपूर्ण आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर एका हाती जिंकून दिली, तोच असेल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्याच्या नावातच एक ब्रँड आहे, जोगे घराण्याचा ब्रँड. प्रदीप जोगेला या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करतो. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब प्रदीपकडे जातोय. काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी केली. आजचा दिवस अक्षरशः त्यानं गाजवून सोडलेला आहे. मी प्रदीपला या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो. सुंदर, नक्कीच मी काय एवढ्या मोठ्या पटलावर खेळतो त्यानं ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. प्रदीप सारखं रत्न आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं, हे आपल्या क्रिकेटसाठी, ग्रामीण क्रिकेटसाठी खूप मोठं भाग्य आहे. भविष्यात त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मंडळाकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहे. मालकीवीरची सुंदर ट्रॉफी, कॅप देऊन या ठिकाणी प्रदीपला सन्मानित करण्यात आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. आपली शरीरयष्टी सांभाळत संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने चमकदार कामगिरी केलेली आहेत. सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी. थँक्यू प्रदीप. त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये चांगली फलंदाजी करत फायनलमध्ये दाखल झाला पाताळेवाडी संघ आणि फायनलमध्ये थोड्याशा चुकीमुळे त्यांना उपविजेतेपद मिळालं, परंतु चांगला खेळ केला आणि त्यांना उपविजेतेपद मिळतं. या ठिकाणी उपविजेते रोख रक्कम 10,000 आणि ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करतो संघनायक आणि पूर्ण टीमला. आणि ही ट्रॉफी या ठिकाणी आदरणीय श्री सिद्धीनाथ चव्हाण, रघुनाथ चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. स्वामी फार्म हाऊसचे सर्व आमचे परम मित्र आहेत. जर कोणाला ग्रुपला मजा करायची असेल, आनंद लुटायचा असेल तर टिटवाळामध्ये त्याचा सुंदर फार्म हाऊस आहे. आपण त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता. आपल्याला डिस्काउंट मिळेल. आपल्या कोकणातील, आपल्या घारेवाडीतीलच एक व्यावसायिक आहे आणि टिटवाळासारख्या शहरा ठिकाणी आपला सुंदर असा फार्म हाऊस त्यांनी ओपन केलेला आहे. सिद्धीनाथ चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाताळेवाडी संघाला रोख रक्कम 10,000 व सुंदर अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. कौतुक आहे संघाचं, अप्रतिम खेळ केलात. बेस्ट ऑफ लक बॉईज. आपण सगळ्या संघांनी या ठिकाणी मंचावर या.
आणि नक्कीच आजची संध्याकाळ, आजची दिवस ज्याने गाजवलाय तोच फायनल विजेता संघ ठरलाय. जोगळे स्मृती 11 बुरुंबाड संघ. मी संपूर्ण संघाला या ठिकाणी मंचावर निमंत्रित करतो आणि हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आदरणीय शांतारामजी कांगणे आणि सतीशदादा चव्हाण यांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रोख रक्कम 15,000 आणि सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते दिली जाते. बुरुंबाड संघ काय गोलंदाजी काय फलंदाजी केले, अप्रतिम प्रदर्शन पूर्ण बुरुंबाड संघाकडून आज बघायला मिळालं. आज नक्कीच प्रदीप जोगळे खुश असतील. संध्याकाळी बिर्याणीची पार्टी असेल आणि उल्हासदादा सुद्धा खूप खुश असतील. आज संपूर्ण कुटुंबाचा संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि आपल्या हॅलो या ठिकाणी